निवडणूक आयोग पिपाणी चिन्ह गोठवण्याची शक्यता. शरद पवारांच्या तक्रारीनंतर चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता. तर पिपाणीमुळे लोकसभेला फटका बसल्याबाबत राष्ट्रवादी एसपीची तक्रार. क्रॉस वोटिंग प्रकरणामध्ये काँग्रेस पक्ष ऍक्शन मोडमध्ये. 5 आमदारांवर मल्लिकार्जुन खरगे यांनी कारवाईचे निर्देश दिल्याची माहिती. तर 2 आमदारांबाबत पुन्हा चौकशी करण्याचे निर्देश. आपण भाजपमध्येच राहणार असल्याचं मधुकर पिचड यांच्याकडून स्पष्ट. तर पवारांची थेट भेट घेणार नसल्याचंही पिचड यांनी केलं वक्तव्य. पिचड यांच्या राष्ट्रवादी एसपीमध्ये जाण्याच्या चर्चांना पूर्ण विराम. मोहन भागवत यांच्या सुपरमॅन वक्तव्याचा आधार घेत संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला. सुपरमॅनच्या पायाखालची बहुमतांची सतरंजी जनतेनं खेचल्याचा टोला. शरद पवारांचं साखर उद्योगातील प्रश्नांबाबत पंतप्रधान मोदींना पत्र. साखर कारखान्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करण्याची मागणी. तर इथेनॉल बंदीचा प्रयोग फसल्यानं कारखाने अडचणीत आल्याचा पवारांचा दावा. विशाळगड हिंसाचारावरून सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. राज्यात 2 समाजात तेढ निर्माण होण्यास सत्ताधारी जबाबदार असल्याचा सुळेंचा आरोप. वादग्रस्त आयएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला पुणे पोलिसांची दुसरी नोटीस. चौकशीला हजर राहण्याचे पूजा खेडकरला आदेश. रत्नागिरीमध्ये महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर. राष्ट्रवादीचा ट्विटमधून उदय सामंतांवर निशाणा. तर पालकमंत्र्यांकडून लाडक्या भावाचा प्रचार सुरू असल्याचा ट्विटमधून आरोप. वाहनाच्या काचेवर फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल भरावा लागणार. टोलनाक्यावरील गर्दी टाळण्यासाठी निर्णय. तर फास्टॅग नसलेली वाहनं ब्लॅकलिस्ट केली जाण्याची शक्यता. गणवेश आणि शैक्षणिक साहित्याच्या नावाखाली पालकांची लूट करणाऱ्या परंडाच्या शाळेला 25,000चा दंड. नांदेड जिल्ह्यातील बरबडा गावात गेल्या 20 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद. पाण्याच्या मागणीसाठी महिलांचा ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा. टोमॅटोचं उत्पादन घटल्यामुळे राज्यभर टोमॅटोचा तुटवडा. किरकोळ बाजारामध्ये टोमॅटोची 100 ते 120 रुपये किलोनं विक्री. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात घसरण. आवक जास्त झाल्यानं मिरचीचा दर प्रति किलो 40 रुपये. लोकसभा निवडणुकीतील पिछाडी. भाजप आमदारांना भोवण्याची शक्यता. मतदारसंघात लीड न मिळालेल्या आमदारांची तिकीट कापण्याचा भाजपचा विचार. विधानसभेला 100 जागा लढवण्याचे शिवसेनेचे लक्ष्य. मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांची आग्रही भूमिका. बीडच्या परळीमध्ये वार्षिक सरासरीच्या तुलनेत 50% पाऊस. नागापूर धरणात 47% पाणीसाठा. पाकिस्तानात गव्हाचं पीठ तब्बल 800 रुपये किलो. महागाईमुळे पाकिस्तानी जनता त्रस्त. राष्ट्रवादी एसपीचे नेते तौफिक शेख सोलापूर मध्य विधानसभेसाठी इच्छुक. तौफिक शेख यांची जयंत पाटलांकडे उमेदवारीची मागणी. तिरुपती मंदिरात 670 कोटींचं दान. तिरुमाला वेंकण्णा मंदिरामध्ये भक्तांकडून येणाऱ्या दानात दिवसागणिक वाढ. सीएसएमटी वरून सुटणाऱ्या 10 लोकल आता दादरवरून सुटणार. गर्दीच्या नियोजनासाठी मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय. तर 24 दादर लोकल आता परळ स्टेशनवरून सुटणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.